आणि मम्मी डॅडी आले कर आपण लगेच So hey guys, this beautiful day starts with you people. So you must be guessing कि आम्ही एवढे रेडी होऊन एवढ्या बॅग्स घेऊन कुठे चाललोय सांगायचं का? सो आम्ही चाललोय एका फॅमिली फंक्शनसाठी. आम्हीच नाही, आमच्यासोबत तुम्ही पण येत आहात आमच्या या फॅमिली फंक्शनसाठी. सो आता आम्ही निघतोय, ऑन द वे आहोत आणि लोकेशन आम्ही तुम्हाला लवकरच सांगू आणि तुम्ही पण गेस करत राहा की आम्ही कोणत्या लोकेशनला जात आहोत. तर ही होणार आहे आपली एक रोड ट्रिप, म्हणजे एक फॅमिली गेट टुगेदर पण. आणि तिकडे आपण सर्वांना भेटणार आहोत, ओवी, गट्टू, प्रिन्स, एव्हरीवन. सो लेट्स गो. एक्साइटेड कुकी? आणि मी पण खूप एक्साइटेड आहे. आवर ट्रिप बिगिन्स. सो आता आमच्यासोबत आहे आमचे पप्पा. आज नन्या नाही आहे तर मम्मी डॅडींची आम्ही वाट बघतोय आणि मम्मी डॅडी आले तर आपण लगेच निघणार आहोत, कारण का वी आर लाईक गेटिंग लेट. आम्हाला थोडं आधी निघायला पाहिजे होतं, बट आता वाजलेले आहेत 4:10. तर अरे यार काय बोलतात कॅमेरामध्ये. कट. हो. तर आता पप्पा आणि आम्ही निघणार आहोत. आज नन्या नाही आहे तर नन्याशिवाय आम्ही आता पुढे चाललोय. नन्या काकांसोबत येणार आहे. कसं वाटतंय तुम्हाला पप्पा बिना नन्याचं ट्रॅव्हल करायला? इतनी खुशी काय दुःख होते. दुःख नाही दिसते, तोंडावरती खुशी दिसते, खुशी. सो मम्मी डॅडी आलेले आहेत आणि आम्ही आमच्या बॅगा पॅकिंग करतोय आणि सेटल करतोय. ब्रेकसाठी थांबलेलो आहोत आणि त्या ब्रेकसाठी कोणी आम्हाला थांबवलंय माहिती आहे तुम्हाला? आम्हाला प्रिन्सने एका ब्रेकसाठी थांबवलं. प्रिन्स आम्हाला बोलला दीदी मी एका स्पॉट वरती चाय प्यायला थांबलोय. अरे तूच तर आम्हाला कॉल केला आणि आम्हाला बोलला की केक खायला ये दीदी, मी थांबलोय है ना. आणि बघा कोण उठलाय, सुटली आहे. हॅलो. आणि ही आमची फर्स्ट ट्रिप आहे प्रिन्सेस सोबत. काय कुठे रेड आणि हा आईचा मस्तीखोर भाऊ. एकदम क्रिसमसच्या लुक मध्ये आली आहे प्रिन्सेस. क्रिसमसलाच घरी जाणार का? 1 महिना इथे ट्रिप करणार. आणि आईचा मस्तीखोर भाऊ बघा, वाटतोय आईचा भाऊ आहे नाही. सो गाईज, तर आता आम्ही एक चायचा ब्रेक घेऊन परत आता बसलो आहोत गाडीत. आता आपण किती वेळ लागेल आपल्याला डॅडी? 25 मिनिट. तो आता 25 मिनिट्स मधून आपण पोहोचू आपल्या डेस्टिनेशन.
पोचलेलो आहोत है ना मम्मी. दमलो ना ग प्रवास करूनच. इकडे येईपर्यंत लो एनर्जी झाली फुल. तर आता विला एक 1 नाईटसाठी पूर्ण थांबणार आहोत इकडे बिकॉज आमचं एक फॅमिली फंक्शन आहे आणि मागे तुम्ही बघूच शकतात आणि गेस करू शकतात की काय आहे. सो यू आर ऑल्सो गोइंग टू बी अ पार्ट ऑफ इट. सो कंटिन्यू द व्लॉग टिल द एंड. दिस इज व्हॉट द व्ह्यू इज राईट नाव. आणि या इकडे सर्वजण पूलमध्ये एन्जॉय करतायत. सो आम्ही डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत अँड एव्हरीवन इज सो एक्साइटेड. डेस्टिनेशन रेडी. So we are having our breakfast खातोय आम्ही. आणि इकडे फुल फंक्शन ऑलमोस्ट स्टार्ट झाल्या. आम्ही थोडा रिफ्रेश होऊ आणि आपण एन्जॉय. Guys, I'm all ready for our Sangeet which is going to happen tonight and you're also going to be a part of it. So let's go. फोटो सेशन आणि आता खरंच खूप भूक लागली. आता आम्ही जेवून घेऊ आणि जेवणात खूप छान छान आयटम आहेत अँड आय एम जस्ट वेटिंग टू हॅव क्रेम ऑन इट. सो गाईज आता माझं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही डान्स करायला जाणार आहे. सो लेट्स एन्जॉय दिस नाईट. सो इकडे प्रिन्सचा परफॉर्मन्स होणार आहे. आणि इथे शार्विलला डान्स नाही करायचंय तरी पण जबरदस्तीने डॅडी त्याला घेत आहे. चलिया अब आज की रात आणि नंतर चलिया. अरे प्राइस आहे यार दोघांना यार काय करतो यार. ओवीचा डान्स झालाय.
नाव 3 AM आणि आता आमचं इथे चालू आहे डिनर. तो पण एवढा लेट नाईट, लाईक वी हॅड अवर डिनर ॲट 11, पण आता आमचा फॅमिली टाईम चालू आहे आणि आमचे एवढे डेंजर कन्व्हर्सेशन चालू आहे. आणि आता आम्ही सर्वजण रात्रीचे 3 वाजता खातोय. डॅडीने जाऊन आणलंय लांबून एकदम. सर्वांना भूक लागलेली. कसं खात सर्वांची तोंड. बापरे, भुर्जी, चिकन, चायनीज. सर्व जणांना भूका लागल्यात आणि आता मी खाणार आहे, ताव मारणार आहे फुल. सो आता आम्ही आमचं संपवलेलं आहे खाऊन पिऊन. आता झालेलं आहे, पोट भरलंय सर्वांचं. आता आम्ही झोपायला चाललो आहोत. उद्या आम्हाला 11 वाजता उठायचं आहे, बट स्टील आमची मजा बघा. मग आणि आता बघा कोण उठलंय एवढ्या रात्री. हेलो हेलो बेबी, हेलो. एवढ्या रात्री तिच्या नाईट ड्युटी साठी आज बघा आम्ही सर्व नाईट ड्युटी साठी जागे आहोत. तिच्या 2:47 झालंय. तुझा उठायचा टाइम झालाय. नाईट ड्युटी साठी सर्व. तर आता झोपेल. आमची पेट पूजा झालेली आहे, पण झोप काय कुणालाच येत नाही. सर्व गप्पा मारायला बसलेले आहेत आणि आम्हाला सकाळी उठायचं आहे लवकर, पण कुणाला त्याची काळजी नाही. सर्वांना आज रात्र एन्जॉय करायची आहे फुल. आणि इथे पूल मध्ये फुल फॉग भरलेला दिसतोय. यात तू मस्त झोक्याचे वारे घेते एवढ्या थंडीत, पण डान्स करून दमली असशील. आपण ना पाण्यामध्ये पाणी टाकूया गाईस. जा टाक. चल एक्सपिरियन्स तू टाक. तुला मी पूर्ण टाकेल. पूर्ण 1K सबस्क्रायबर्स पूर्ण टाकणार पाण्यात. मग उतर ना. तुला कोण मना केलाय? डॅडी काय नाही बोलणार तसं, पण काय नाही बोलणार डॅडी. उतर. हा मग जा. तिथे उठून बसली आहे. मला काकांनी जस्ट ओवीला पाठवलं. ओवी पण आमच्या सोबत होती. आता गप्पा गोष्ट करत होती आणि ओवीला झोपवलं. त्याच्यात ही मॅडम उठली. अन्वी and we all are experimenting. वाफ येते, एवढी थंडी आहे की आमच्या तोंडातून वाफ येते. अरे येते आहे थोडीशी. सो गाईज, तर बघा ना. आणि माझ्याकडे आता नाईट ड्युटी या मॅडमची आली. गुड मॉर्निंग गाईज. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे थंडीने. माझा हात थरथरतो आहे की मी कॅमेरावर नाही पकडू शकत. सो आजचा प्लॅन आहे की आता मी थोडं आंघोळ वगैरे केली आम्ही स्विमिंगमधून. हे बघा काय काम करताय तिकडे दोघं जण. तुला हे करायचं. सो गाईज, तर आता मी रेडी झाली आहे. दीदीची तयारी बाकी आहे. आणि आता बघा आमची अन्वी बघा कशी खेळते. क्युटी पाय. जोरदार टाळ्या, जोरदार. तर आज तर बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला फुल आवाज येत असेल की किती केऑस आणि किती मजा चालू आहे. तर आता जस्ट आमचा वेडिंग आटपलेला आहे. आता रिसेप्शनसुद्धा आहे आणि मी घातलेली आहे रेड साडी. आणि इथे मम्मी डॅडींचा फोटोशूट चालू आहे आणि माझा पण होणार आहे. आणि जस्ट वेटिंग की बाई मस्त मस्त फोटोज येतील. आणि
काल डान्स करून एवढे दमलो की ब्लॉग कंटिन्यू करायचा मोकाच नाही भेटला. इथे वेगळाच फोटो सेशन चालू आहे. अन्वी आणि प्रिन्सेसचा दोघी मोठे झाले की बघा. पाठी टेकायला ही बसते ना. बेस्ट फ्रेंड्स. गादी गादी बेस्ट फ्रेंड्स. ऑलमोस्ट द रिसेप्शन इज ऑल्सो ओवर. तर आता आम्ही जेवायला घेतलेलं आहे आणि आम्ही पंक्तीत बसलेलो आहे आणि मेन्यू कुछ ऐसा है. तर आता जेवणार आहे कारण का एवढे फोटोज काढून खरंच खूप भूक लागली आहे. सो चला ताव मारूया. आणि ह्या पॉईंटला सर्वजण गेलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की केवढी शांती झालेली आहे. अँड हिअर ओनली अवर व्लॉग्स कम्स टू अँड एंड. आणि आता सर्वजण जाणार आहेत. फक्त थोडं पूलमध्ये सर्वजण एन्जॉय कर. आणि लोक बघा स्विमिंग पूल मध्ये बसले. वी आर गोइंग बॅक टू अवर होम आणि आम्ही पण आता लिव्ह करतोय हा विल्ला. बाय बोलते. सो नाव एव्हरीवन इज लिव्हिंग. आम्ही पण चाललेलो आहोत. बॅग्स वगैरे रेडी आहेत है ना. येस. आणि ते नवरा नवरी पण गेलेले आहेत घरी. कशी वाटली ट्रिप मम्मी? हा फंक्शन पण छान एन्जॉय केला ना. हाय गाईज, बाय, हॅपी जर्नी. नीट जावा, ऐरोलीलाच पोचा. बाय बाय. किती सुनं सुनं वाटतंय यार हे पूल. पूर्ण 2 दिवस इथे सर्वांनी एवढी मज्जा केली आहे ना मम्मी. पूल किती सुनं सुनं वाटतंय ना. पूर्ण विला आता म्हणजे आम्हीच लास्ट थांबलेलो आहोत. बाकी सर्वजण गेले आणि एवढं शांत शांत वाटतंय ना. असं वाटतं यार कालच तर आलेलो यार. अजून एक दिवस राहिला मज्जा आली असती. बट तुला घरी घेऊन चला. हा 3 जण माई लेका आणि प्रिन्सेस झुल्यात बसलेत. अँड क्वीन. येस. आता डॅडी पण आपल्याला बोलवत आहे. आपण पण ह्या विलाला बाय बाय करूया. आणि या विलाचं नाव होतं RK फार्म्स. तुम्ही गुगलवरती सर्च कराल तर मुंबईपासून कर्जतला 1 तासाचा प्रवास आहे आणि खूप छान ट्रिप झाली. आणि असंच तुम्ही आमचे व्लॉग्स लाईक करत राहा आणि नक्की कमेंट करून आम्हाला सांगा की हा ट्रिप तुम्हाला कशी आवडली. आणि अजून एक नवीन ट्रिप घेऊन आम्ही तुम्हाला नक्कीच भेटू पुढच्या वेळी. बाय प्रिन्सेस. बाय कर. बाय. हसते.
that's it for today guys, and here our vlog comes to an end. मम्मी एन्जॉय केला? Yes. मम्मी पण फुल दमली आहे, सर्वी जण खूप दमल्या आणि इट वॉज सो अमेझिंग पिकनिक. आणि ह्यांना ब्लॉग मध्ये नाही घेत ना म्हणून हे असं सर्व बोलतात, बट दादाने माझे आणि रुजूलाच एवढे भारी भारी फोटोज काढलेत ना, बाप रे यार, वर्थ इट. मी एवढा चांगला ड्रेस घातला, त्याचे एकदम वर्षभराचा स्टॉकच दिला है ना प्रिन्स. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज, अँड हिअर वी एंड and bye bye.